मित्रांनो आता आम्ही आलोय गडीसर झील या ठिकाणी. हे आहे जैसलमेर मधलं पहिलं ठिकाण, तिथं आलेलो आहोत. आणि इकडे बघा झील म्हणजे इथे एक तलाव आहे. आता तलावात मस्त डिझायनिंग वगैरे केलेलं आहे. मासे दिसलं का साक्षी? मासे दिसले का? एक नंबर मासे. त्यातले डोम मस्त आहेत ना. हे वाले ते वाले तिकडे झाले पक्षी बसलेत नाही. चल तिला बोलवा ना. कुठे गेली ती? एक मंदिर आहे, बंद आहे ते. डिझाईन लय भारी. आता आमचा इथला लेक बघून झालेला आहे. आणि खूप ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. प्रचंड ऊन आहे. बायकोला लावलाय चष्मा. हा काळी पडन पण चष्मा लावल्याने थोडीच गोरी होणार. मला टी शर्ट घ्यायचा एक. हा घेऊ. तर आता हे लोकेशन झालंय. आता आम्हाला गोल्डन फोर्टला जायचंय. फोर्ट का पोर्ट आहे तिकडे जायचंय. तुम्हाला दाखव ना आपण. आम्ही तुम्हाला दाखवू. इथं बघा तुम्ही छोट्या छोट्या मूर्त्या नाही, कठपुतली एकदम डिझाईन मधले. ही आमची बायको कठपुतलीची आहे एक प्रकारची. हे मला नाचवतात आणि मी नाचते. असं आहे का? मित्रांनो बघा, लक्षात ठेवा तुम्ही कोण कोणाला नाचवतंय. हा आता आम्ही आलेलो आहोत गोल्डन फोर्टला. मी चाललो आता तिकडे. मित्रांनो आम्ही चाललोय किल्ल्यावर. बायको तर चलूच दमली आहे का नाही बायको? बोले ना बायको आता काय. मित्रांनो, जर तुम्हाला इतिहासाची खूप आवड असेल तर हा नक्की किल्ला बघण्यासारखा आहे. हा किल्ला सोन्यासारखा दिसतो म्हणून याला गोल्डन टेम्पल असं म्हणतात. या किल्ल्यावर पाहायचं झालं तर बारे हवेली, जैन मंदिर, हाट बाजार, तोपखाना आणि सनसेट पॉइंट हे सगळे पॉइंट बघण्यासारखे आहेत. या किल्ल्यावर आकर्षक अशा वस्तू विकायला ठेवलेल्या आहेत. ज्याला इतिहासाची खूप आवड आहे त्या लोकांसाठी हा किल्ला एकदम बघण्यासारखाच आहे. तोपखाना इथं मित्रांनो, या किल्ल्यावरून जैसलमेर सिटीचा व्ह्यू किती छान दिसतोय. मित्रांनो, जर हा व्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा.
मित्रांनो, किल्ला तर पाहून झाला. आता आम्ही निघालोय जैसलमेर सिटीच्या एकदम आकर्षक अशा ठिकाणी. ते म्हणजे आम्ही चाललोय आता डेझर्ट सफारीकडे. मेन सिटी पासून डेझर्ट हे 40-50 किलोमीटर अंतरावर आहे. करायची काय राजस्थानला फिरायची काय राजस्थानला फिरायची काय फिरायची काय फिरायची. मित्रांनो, आम्ही आलोय डेझर्ट मध्ये. जीप मध्ये आम्ही ते मग काय ते सोडत नाही. आम्हाला बरोबर राहू दे. नको नको नको. मोबाईल तुला शिकवा मोबाईल पण भैया चला भैया. हाताने कसं जाईल बरं. खूप चलाने पडेगी. मित्रांनो, आता आम्ही आलोय डेझर्ट मध्ये. एकदम भारी वातावरण आहे. भारी म्हणजे सगळं वसाडच आहे. माणसं भरपूर आहे इकडं. एकदम भारी डेझर्ट आहे. उंट पण आहे तिकडे. थोड्या वेळाने आम्ही आता उंटांची पण राईड करणार आहे. उंटाची सफारी. इथे जरा फोटोशूट चालू आहे आता आमचा. या असल्या जीप गाडीमध्ये आम्ही आलोय. माती सगळी. मातीत खचतंय माणूस, पण एकदम मऊ माती आहे. ओय! चल जा पळत पप्पाकडं. आता आम्ही आलोय कॅमल सफारीला. उंट आहे. बायकोला उंट बघून खूपच आनंद झाला आहे का ना बायको? आहे ना? हा, आनंद झालाय. बघा इथं तुम्ही उंट बघा. भारी वाटतंय लय. डायरेक्ट उंट तू बसल्यावर. ऐसा मैं इसको पकड़ो. इसको पकड़ो ना. हाँ इकडे एवढं उंटावर आणलंय. चांगलं बसायला म्हणत होती उंटावर बसायचे. आता नको 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 नको. कसं अरे नीट पकड पुढे. तिथं जाम काय नाही होत. हे बघ मस्त आहे. छान दिसतंय. भारी दिसतंय. अरे भारी आहे. बघ इकडे बघ. मला पकड. मी पकडलं तुला. अरे नाही पडेल. क्या क्या रुको रुको. कमल को पीछे रखना. कमल को पीछे. कैसा लगा भैया? इसको पूछो भाई. ये कैसा लगा? कैसा लगा? कैसा लगा? नाही. मित्रांनो, कॅमल सफारी करून झाली. बायको तुला कसं वाटतंय? आयुष्यात परत बसणार नाही मी त्या उंटा. जिरली माझी डायरेक्ट. बायको म्हणते जीव जिरली. असा इथपर्यंत आला होता डायरेक्ट. असं वाटलं आता खतम सगळं संपलंच. ऐकलं का मित्रांनो? कॅमल राईड भारी वाटते लांबून, पण बसल्यावर कळतं काय होतंय. डिक्की हालत बायको तर रडायच लागली होती मधी, पण त्याला जरा सांभाळलं. मग ती जरा शांत झाली. यमदेवाचं दर्शन घेऊन रिटर्न आले. यमदेवाचं दर्शन घेऊन आले असं वाटतंय तिला आता. चले लवकर. आता आम्ही आलोय. आता हे आपले स्वागत करणार आहेत हे लोक. जाओ.
आता आम्ही इथं राहण्याच्या ठिकाणी आलेलो आहोत. ही आहेत आमची राहण्याची व्यवस्था टेंटमध्ये, बघू शकता तुम्ही. हे आलेत आमच्या बॅगा घेऊन. होय का? बसणाऱ्याला उठवायचं की. हे आहे आमची रूम. वो नाईस. संध्याकाळी तिथे होते पारंपरिक नृत्य आणि त्याचा आम्ही घेतला आनंद. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आमची राजस्थानची आठवडाभराची ट्रिप झाली कंप्लीट. आता आम्ही चाललो माघारी. जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.